नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर इथं मस्त चमचमीत जी भाजी दिसते ना, ती मी कशा प्रकारे बनवले ती आपण बघणार आहोत। तर इथे मी पनीर काजूची छान अशी ग्रेव्हीवाली भाजी बनवणार आहे। त्यासाठी मी पनीर ह्या तेलामध्ये आधीच तळून घेतले होते, म्हणून तेल थोडंसं आपल्याला वेगळं दिसतंय। तर त्याच तेलामध्ये मी मसाला टाकून घेतला आहे, ज्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडंसं खोबरं असं छान असं भाजून त्याचं मिक्सरला वाटून पेस्ट बनवून घेतली होती आणि ती टाकून घेतली। त्याच्यामध्ये आपले मसाले टाकून घ्यायचेत आणि छान असं तेल सुटेपर्यंत छान असे मसाले भाजून घ्यायचेत। त्यानंतर इकडे आपण घेतले आहेत मटार सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचेत। तर इथे ग्रेव्ही आपली छान अशी शिजलेली आहे, त्यामध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत शिजण्यासाठी मसाला शिजवून घेतलाय। तर इथे तेल पण छान असं सुटलेलं आहे मसाल्याला। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहेत मटार, जे हे डायरेक्ट आपल्याला पॅकेटमध्ये भेटून जातात, ते मटार टाकलेत। त्यानंतर मी पनीर आणि काजू फ्राय करून घेतले होते, ते टाकून घेतलेत। त्यानंतर त्याच्यामध्ये मी गरम पाणी ओतून घेणार आहे, थंड पाणी ओतायचं नाही, थोडंसंच गरम पाणी करून ओतायचं आणि छान अशी 1 ते 2 उकळ काढून आपली छान अशी ग्रेव्हीची पनीर काजू भाजी तयार होते। तर इथे मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली। त्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे। तर बघा कशी छान झाली आहे। तर तुम्ही कशा प्रकारे पनीर काजूची भाजी बनवता हे कमेंट करून सांगा, आणि जर मी बनवलेली रेसिपी आवडली असेल तर तीही कमेंट करून नक्की सांगा। तर इथे आपली पनीर काजूची भाजीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।